नमस्कार फ्रेंड्स, आज आपण डाळ शिजवण्याची योग्य पद्धत बघणार आहोत। तर सगळ्यात आधी डाळ स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायची। त्यानंतर त्यामध्ये थोडं पाणी टाकून ती गॅसवर ठेवायची शिजण्याकरिता। जसं ती शिजताना त्यावर थोडं पांढरं पाणी येते, म्हणजे ते फेस येतो, तो एका चमच्याच्या सहाय्याने हळूवार पूर्णपणे काढून घ्यायचा। हे बघा, या पद्धतीचा। याने काय होतं, आपल्या शरीरातील युरिक ॲसिडचं प्रमाण वाढते या फेसामुळे, जेणेकरून हे आपल्या शरीरात जाणार नाही आणि आपल्याला युरिक ॲसिडची तक्रार होणार नाही। त्याकरिता डाळ अशा पद्धतीने पातेल्यात शिजून घ्यावी। तुम्हाला आठवते का, एकेकाळी आपली आई आजी अशा पद्धतीने डाळ शिजवायच्या पातेल्यात। हो, पातेल्यात। आता आपण कुकरचा वापर करतो आणि लगेच शिजवतो, पण ही योग्य पद्धत आहे। फेस काढल्यानंतर त्यात हिंग आणि हळद टाकून ती डाळ योग्यरित्या शिजवायची। अशी पद्धत एकदा ट्राय करून बघा, काही महिने तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही। युरिक ॲसिडविषयी कुठलीही तक्रार